ओडगेराव साहेब, तुम्हाला माझा संवाद सांगायची गरज नाही. होय, तुम्ही झटपट जे आज बोललो ना ते लगेच मागं लागा. तो भाग माझ्याकडे आहे सर. आत्ता मी अजित कंदले शाखा बँक मला एक सांगा, त्या खोडच्या कामाच्या काही लोकांचे मला फोन आले, ओडगेराव साहेब, त्यांची बिलं आपण थांबवलेली, त्यांना देऊन टाका ती बिलं. काय काय कॉन्ट्रॅक्ट छोटे 10-10 लाखवाले दिलेली आहेत ना. आता एक फक्त जे आहे 5 लाखाचं पेंडिंग आहे, देऊन टाका ना. कोणाची बिलं बाकी आहे खोडचे? बोला योगेश, 5 लाखाचाच विषय कोणाची बाकी आहेत? दादा, कोणतंही बिल म्हणजे MB एक महिन्यात दिली जात नाही. इस्टिमेट मागितल्यानंतर 2-2 महिने इस्टिमेट मिळत नाही. ते मिळालं तर ते चुकीच्या पद्धतीचं मिळालं जातं. काय त्यांच्या डोक्यामध्ये राग आहे खोडतबद्दल मला माहीत नाही. आता अख्खी बॉडी, सरपंच, सदस्य सगळे आलेले तिथं. म्हणजे आज आम्ही अशा भूमिकेत, तुम्ही आज त्या आम्हाला त्या खोडतसाठीचा अधिकारीच बदली पाहिजे आम्हाला. ओडगेराव साहेब, शेवट गोड व्हायला पाहिजे. हो, जरी झाला असेल ना बाबा, असं आहे, त्यांनी सरते शेवट जुन्नरमध्ये जास्त कार्यकाळ घातलाय, त्यांनी सगळं दुरुस्त करून द्यावं. येस, एस्टिमेट आहेत ना. मी माझ्याकडे जी मागणी आली त्याप्रमाणे एस्टिमेट त्यांना दिलेली आहे. आता फक्त 5 लाख रुपयाचं जे बिल द्यायचं बाकी आहे, तर त्या संदर्भामध्ये मी रस्ता स्वतः बघून आलो. तर त्या ठेकेदाराला सांगितले की तू थोडंसं रोलिंग करून घे, तुझं ते बिल देऊन टाकतो, काय अडचण नाही, काहीच विषय. ठीक. नाही नाही, मी स्वतः त्याबद्दल ग्रामपंचायतचा विश्वास करायचे. ठीक आहे, येतो. नाही गेलो की स्वतः गेलो त्यांच्याबरोबर पाहणी. महत्वाचं आहे ना, तेवढं चालेल. ग्रामपंचायतच्या सरपंच बोलवणं, सोमवारी जातो. त्याची बोर्ड, त्याचा बोर्ड लावणं कामाचा. सोमवारी जातो. ठीक आहे, ओके.